नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आपल्यासोबत आहेत बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि या लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवार सुप्रियाताई सुळे. ताई, स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं की उत्सुकता खूप होती की उमेदवार कधी येतील, यादी कधी येईल, इलेक्शन तर जाहीर होतील. पण सगळ्यात पहिला प्रश्न मला उत्सुकतेने तुम्हाला विचारायचा आहे की यापूर्वीच्या सगळ्या निवडणुका पवार साहेबांपासून ते आत्ता तुमच्यापर्यंत गेली टर्मपर्यंत खूप सोप्या अशा होत्या, पण यावेळेस थोडंसं कठीण आहे असं वाटतंय, कारण अशी चर्चा सुरू आहे. माझ्या स्वतःच्या बद्दल का पक्षाबद्दल? नाही, बारामतीबद्दल आधी मी विचारतो, मग आपण पक्ष. बारामतीबद्दल तुमच्याकडे रिपोर्ट ऑफ सीट म्हणून आहे का? आय सी. नाही, अर्थातच कुठलंही इलेक्शन अवघडच असतं. नाही, पण चर्चा अशी होती की ही सीट जी आता भाजपकडे आहे ती सेनेकडे जाईल. विजय शिवतारे कदाचित त्यातले उमेदवार असतील आणि मग विजय शिवतारे आणि सुप्रिया सुळे अशी जर ही थेट लढत झाली तर ती खूप चुरशीची होईल आणि त्या पद्धतीने ही लढत जाईल अशी ही चर्चा आहे. आणि त्यात महादेव जानकर आता महायुतीकडनं आलेले आहेत. ते तुमच्या खूप जवळचे पवारसाहेबांचे मित्र आहेत. यावेळेस तुमच्या निवडणुकीत बरोबर आहेत. उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या काही निवडणुकांपेक्षा ही निवडणूक तुम्हाला कठीण वाटते का? मी माझ्या विरोधात का कोण उभं ह्याचा फारसा विचार करत नाही आणि जे मतदारसंघामध्ये स्पेक्युलेशन येतं ह्याच्याकडे मी लक्ष देत नाही. मी माझं काम करत राहते आणि माझ्या मतदारसंघातल्या मतदारांवर आणि संघटनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. सर, ताई बरोबर आहे, मतदारसंघावर तुमचा विश्वास आहे, पण एकीकडे मतदारांवर. अच्छा, मतदारांवरती विश्वास तुम्ही व्यक्त करून पुढे लढता आणि संघटनेवर पण आहे. पण गेली 40 वर्ष स्वतः साहेब लोकप्रतिनिधित्व या भागाचं करत होते आणि आता गेली 5 वर्ष तुम्ही करताय. पण या 45 वर्षामध्ये असं म्हटलं जातंय की बारामतीचा फारसा विकास झाला नाही. 22 गावांचा मुद्दा असेल किंवा बारामती शहर सोडता बाकी विकास झाला नाही. तुम्ही स्वतः फिरून बघू शकता कुठे झालंय. मला वाटतं तुमचा प्रश्न हा फक्त 22 गावांच्या बद्दल स्पेसिफिक आहे, कारण का बाकी कुठे बारामती लोकसभा मतदारसंघात संपूर्ण लोकसभा मतदारसंघात मी सांगते तुम्हाला. आणि जो नवीन भागही माझ्याकडे आला आहे आता, जो आदरणीय पवारसाहेब त्याचं लोकप्रतिनिधित्व करत नव्हते, पण त्या संपूर्ण मतदारसंघात शाळा, आरोग्यसेवा, रस्ते कदाचित कमी जास्त असतील कारण का मतदारसंघ मोठा असतो, पण पाण्याची सोय किंवा पाणी नसेल तर व्यवस्थितपणे टँकरची सोय, ज्या बेसिक गोष्टी लागतात जगण्यासाठी कोणालाही, त्या सगळ्या पोचवण्यात आम्हाला यश आलं आहे. अर्थातच, पण माझ्या स्वतःच्या अपेक्षा ही माझ्या मतदारांसाठी माझी स्वप्न मोठी आहेत. त्यामुळे अर्थातच विकास हा कधीच थांबत नाही. आणि बारामती तालुक्याबद्दल जर स्पेसिफिकली तुम्ही बोलत असता, तो जो पट्टा आहे ज्याच्याबद्दल तुम्ही उल्लेख करता बद्दल झालाय, मी स्वतः तिथला सगळा दौरा करून आले. तिथे एकही गावं असं नाही आहे. त्याच्या जॉग्राफिकल कंडिशन्स आहेत. एकतर पाण्याच्या स्कीम्स आता सगळीकडे झालेल्या आहेत, ज्या अवघड होत्या त्याही पूर्ण झालेल्या आहेत. आणि शेवटी एक जॉग्राफिकल झोन येतो, त्याचा अभ्यास मी फक्त नाही, टेक्निकल लोकही हेच सांगतात. तुम्ही कोणालाही कुठल्या तज्ज्ञालाही विचारू शकता. तिथे तो प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यावर मात करून एकही गाव असं नाही जिथे शाळा, कॉलेज, रस्ता, वीज या सगळ्या गोष्टी पोचलेल्या नाहीत. असं एकही गाव तुम्हाला सापडणार नाही. मी स्वतः जाऊन, आणि मी आत्ता 10 दिवसापूर्वी तो संपूर्ण दौरा करून आले. आणि जरूर काही पॉकेट्स असतात, पण मी तुम्हाला अभ्यासपूर्वक सांगू शकते की या देशात एवढा इक्वल सगळीकडे विकास झालेला परफेक्ट मतदारसंघ तुम्हाला कुठेच मिळणार. माझाही परफेक्ट नाही आहे, पण रिलेटिव्हली माझा खूप चांगला आहे. नाही, हे सगळं तुम्ही म्हणताय की असं काही नाही, निवडणूक नेहमीसारखीच असेल, पण अशी ही चर्चा बाहेर आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकमेकांशी संगनमताने म्हणून महायुतीची ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली. महादेव जानकर तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभे आहेत, जे की मूळचेच पवारांचे जवळचे मानले जातात. किंबहुना मागच्या वेळेस पण माढ्यात जानकर साहेबांच्या विरोधात होते आणि आता ते तुमच्या विरोधात आहेत. आणि ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस जानकरांची भाषा ही इतकी सौम्य होती की ठीक आहे, सुप्रियाताईंच्या विरोधात मी जातोय, पवार साहेबांचे माझे जुने संबंध आहेत. मग ही निवडणूक सोपी म्हणायची की अवघड म्हणायची? असं नाही, सुसंस्कृत माणसं वागली इलेक्शन म्हणजे ही काही ॲडजस्टमेंट नसते. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आणि मी माझं भाग्य समजते की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारभूमीत मी वाढले, मोठी झाले. आणि माझी भाषा कधीही, तुम्ही किती वेळा पहा, माझी स्टाईलच तशी आहे. त्याच्यामुळे महादेव जानकर आणि मी अर्थातच विरोधात उभे राहतो. अनेक BJP असतील किंवा माझे खूप चांगले संबंध त्यांच्यासाठी आहेत. एक पॉलिटिकल व्हिजन वेगळं असलं म्हणून दोन सुसंस्कृत लोक एकामेकाच्या विरोधात
इलेक्शन लढू शकत नाही. आणि इलेक्शन म्हणजे फक्त भडक भाषणं हेही फार म्हणणं मला तरी संयुक्तिक वाटत नाही. पण आजकालच्या काळात ही भडक भाषणं नको ते मुद्दे इलेक्शनच्या काळात येताना दिसत आहेत. नाही, ते लोक जे काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे. माझी ती स्टाईलच नाही आणि कधी असणारी नाही. माझी स्टाईल नाही आहे. मी राजकारणात कामं करण्यासाठी आले, आरोप करण्यासाठी नाही. आणि जर आरोप करायचे असेल तेही अतिशय फर्मली आणि सुसंस्कृतपणे. मी तुम्हाला छोटंच उदाहरण देते. मी जेव्हा माझ्या मुलांना रागवते, मी अतिशय सिरियस असते, तेव्हा मी ओरडून ओरडून बोलत नाही. कारण का ओरडून ओरडून बोललं किंवा माझ्याशी पण कोणी ओरडून ओरडून बोललं, मला वाटतं ती त्या माणसाची इन्सिक्युरिटी आहे म्हणून तो एवढा ओरडून ओरडून बोलतो. मी कुणालाही फार सिरियसली घेत नाही जो माणून ओरडून ओरडून बोलतो. मग राजकारणात आज जे ओरडून बोलतात त्यांची इन्सिक्युरिटी आपण मानायची नाही, तो त्यांची स्टाईल आहे. माझी ती स्टाईलच नाही आहे. आणि माझ्या घरात कोणीच ओरडून बोलत नाही ना. माझे वडील बोलतात, भाऊ बोलतो. आमच्या कुटुंबाची स्टाईल. पवारसाहेब 50 वर्ष राजकारण करतायत, ओरडून कधीच बोलत नाहीत ते. आणि आरोप करायचे असतील तरी ते फर्मली सिरियसली करतायत. पण दादांच्या बाबतीत बघितलं तर दादांनी कधी कधी दादा ओरडून बोलत नाही. असे शब्द वापरले जे व्यासपीठावरून नाही, वापरायला मला नको मान्य होते. आहे, मान्य आहे. त्या बाबतीत दादाकडून दादांनी थोडासा संयम No, ठेवायला नको. अर्थातच दादा स्वतःच त्याच्याबद्दल बोललेला आहे. त्याच्यात काय वाद नाही. दादा मला अनेक वेळा सांगत असतो की तू सांभाळून बोलत जा. मी जे शिकलोय ते, त्याच्यामुळे दादाकडून मला या गोष्टीचं खूप मार्गदर्शन होतं. ताई, उमेदवारी यादी तर जाहीर झालेल्या आहेत. काही मोजक्या जागा अजून शिल्लक आहेत जाहीर व्हायच्या, त्या होतील. पण या यादीवर एक नजर टाकली तर असं लक्षात येतंय की आता जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी केवळ 3च महिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहेत. एक तुम्ही स्वतः, अमरावतीला नवनीत कौर राणा आहेत आणि दिंडोरीला डॉक्टर भारती पवार आहेत. या 3 व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आपण 33% विचार करतो, 3 उमेदवार पुरेसे आहेत तुम्हाला असं वाटतं की आणखी संख्या वाढली पाहिजे होती? नाही, आमचे नेहमीच प्रयत्न असतात की महिलांना. आता 33% पहिल्यांदा इम्प्लिमेंटेशन आरक्षणाचं पवारसाहेबांनीच महाराष्ट्रात केलं. आमचा पहिल्या दिवशीपासून जो आरक्षणाचा असेंब्लीमध्ये असेल किंवा दिल्लीलाही असेल, आमचा आग्रहच आहे. आमच्याकडून प्रयत्नही असतात की महिलांना तिकीट द्यावं. अजून 2-3 सीट आहेत त्याच्यात तुम्हाला दिसतील व्हिजिबली अजून महिला. पण मला ही गोष्ट मान्य आहे की आमची इच्छा आहे की 50% देता आलं तर फारच चांगलं होईल. पण शेवटी इलेक्शन हे काय फक्त सोशल चेंजबद्दल असतं, पण त्याच्याबद्दल बरोबर विनिंग कॅन्डिडेट्सचाही हिशोब थोडासा करावा लागतो. नाही, पण मला नवनीत कौरबद्दल इथं तुम्हाला विचारायचं आहे की नवनीत कौर या वादग्रस्त उमेदवारात अशी चर्चा आहे. कारण जातीचं प्रमाणपत्रासंदर्भात त्यांनी फेरफार करून खोटी कागदपत्र सादर केली, त्याचा दोष ते पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांनी देतात. मग या वादग्रस्त उमेदवाराला उमेदवारी देताना काय निकष लावले होते नवनीत कौरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर? नाही, पक्षाचे निकष पक्षाचे अध्यक्ष स्टिअरिंग कमिटी ठरवतो. आम्ही कोणी ठरवत नाही. परफॉर्मन्स ओरिएंटेड त्यांची जे काही प्रश्न असतात ते पक्षाला अधिकार आहे. तो इन अ डेमोक्रॅटिक सिस्टम ते ठरवतात कोणाला तिकीट द्यायचं. आम्हाला काही अधिकार नाही आहे तो पक्ष. नवनीत कौरबद्दल ते निकष योग्य आहेत असं म्हणायचं? नाही, आमच्या पक्षाने तो आमचा निर्णय घेतला. आता तुमचा एडिटर किंवा तुमचा ब्युरो चीफ कोण करायचा हा ठरवायचा अधिकार आम्हाला आहे का? तुम्हाला जो योग्य वाटतो तो तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवता. आम्ही ठरवणार आम्ही कोणाला तिकीट द्यायचं ते. तर महिला उमेदवारांच्या बाबतीत आपण बोलतोय, पत्र हिना गावितचा प्रश्न मला इथे विचारावा लागेल. कारण नंदुरबारच्या लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवार भाजपच्या म्हणून त्यांचं नाव मध्ये आलं होतं. अचानक ते नाव थांबवलं गेलं. प्रत्यक्ष पाहता तुमचे कॅबिनेट मंत्री विजयकुमार गावित यांची ती मुलगी आहे, युवती परिषदेची पदाधिकारी आहे. मग काय असं झालं की युवती परिषदेमधनं बाहेर पडून तिला भाजपची उमेदवारी घ्यावी लागली? नाही, हिनाचं खूपच ग्रे एरिया चाललाय. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हिना लढणार नाही आहे. बीजेपीच्या लिस्टमध्ये आली नाव, मग विड्रॉ झालं असं मी ऐकते वर्तमानपत्रातून. त्याच्यामुळे मला ॲक्च्युली माझ्या माहितीप्रमाणे तसं काही नाही आहे. ते अजूनही राष्ट्रवादीत आहेत माझ्या माहितीप्रमाणे? हो. आणि मग त्या भाजपमधून लढत त्यांनी दिली, तिथे माणिकराव गावितांच्या विरोधात भाजपकडनं त्या उभ्या राहिल्या. तर मग हे अपयश कोणाचं म्हणायचं? संघटनेचं, पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, की वडील म्हणून डॉक्टर विजयकुमार गावित यांचं? हे एकदा फायनल झाल्यावरच याचं उत्तर मी देऊ शकते. मी हायपोथेटिकल क्वेश्चन्सला उत्तर नाही देऊ शकत. पण आणखी मतदारसंघाच्या बाबतीत ताई मला विचारायचं आहे की आज असाही आरोप होतो, मी स्वतः बारामतीत गेलेलो आहे, मी पुण्यात राहिलेलो आहे, त्यामुळं बारामती शहर सोडता बारामती शहरामध्ये विद्याप्रतिष्ठानसारखं उत्तम शैक्षणिक संकुल आहे, इतर संस्था सगळ्या तिथे आलेल्या आहेत, शहर चकचकीत झालं. पण शहराच्या बाजूचा जो भाग आहे, तुम्ही पुरंदर भाग घ्या मतदारसंघातला, तो कोरडा आहे. दौंड तालुका तो कोरडा आहे. भोर किंवा वेल्ह्यामध्ये तुम्ही आलात तर तिथला आदिवासी पट्टा जो आहे तो आजही विकासापासून वंचित आहे. हे का राहिलं? कारण 45 वर्ष सत्ता पवार कुटुंबियांकडे आहे. 45 वर्षामध्ये या लोकांचे प्रश्न नाही सुटले? नाही, शहरं तर मोठी झालीच. अर्बनायझेशनचा इश्यू आहे हा सगळीकडे, सगळ्यांनाच शहरात जायचं. आता दौंडचंच उदाहरण मी तुम्हाला देते. आता दौंडमध्ये जेवढी कामं झालेली आहेत गेल्या काही दिवसामध्ये, वर्षामध्ये,
तुम्हाला तो बदल दिसेलच. आणि आता तुम्ही दौंडमध्ये गेला तर दिसेलच तुम्हाला की नवीन रस्त्याची कामं झाली आहेत, पाण्याची कामं झाली आहेत. पुरंदरचा तुम्ही उल्लेख केला. पुरंदर उपसा योजना जानाई शिरसाई ही अनेक वर्ष रखडलेली कामं होती, ती पूर्ण झाली आहेत. जलपूजनही पहिल्यांदा झालेलं आहे. जेजुरीमध्ये काही कामं झाली आहेत, सासवडचे रस्तेही झालेले आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सगळं होतं. आणि तिथलं काय होतं, लोकल लिडरशिप, जे जो लोकल लीडर असतो त्याचे एक ड्रीम्स आणि ॲस्पिरेशन्स असतात. त्यामुळे तो तिथे तिथे काम करत असतो. तर इंदापूर तुम्ही फक्त सोडलं तर इंदापूर सारखा भाग पण, हे सगळे लोकल ॲस्पिरेशन्स आणि ड्रीम्स. आता तिथलं, आता इंदापूरचंच तुम्हाला उदाहरण देते. तर मध्ये मी इंदापूरला गेले होते, तिथे अतिशय चांगलं डाळिंब होतं. एकरामागे 18 लाख रुपये प्रत्येक त्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या बाजूची ती गरज आहे, तिथे काम केलं. आता पुरंदरसारख्या ठिकाणी अतिशय चांगलं दर्जाचं शिक्षण आज मिळते. पाण्याचं अडचण अनेक वर्षाची रखडली होती, ती झालेली आहे. दौंड शहरामध्ये, तर दौंड शहरामध्ये रस्त्यासाठी आत्ताच दादानी 10 कोटी रुपये दिलेत, फक्त शहरातल्या रस्त्याची. गटाराची सगळी कामं झालेली आहेत, क्लोज गटाराची. आता फार मोठी आम्ही प्रशासकीय इमारत आता दौंडमध्ये झालेली आहे. आणि दौंडमध्ये थोडंसं रेल्वे आणि पोलीस ह्या सगळ्यांनी खूप जमिनी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे पॉकेट्समध्ये त्या जमिनी ते आम्हाला देत नाहीत गार्डन करायला. पण आता एक गार्डनचा प्रस्ताव आम्ही दौंडसाठी केला आहे, जसं बारामतीला आहे. त्याच्यामुळे पॉकेट्समध्ये ज्या ज्या सर्कमस्टन्सेस आहेत त्याच्यात लोकल लिडरशिप आणि आदरणीय पवारसाहेब तिथले खासदार म्हणून अनेक वर्ष काम केलं ना. आता मी दादा असतील आणि कुठल्याही विचाराचा एकदा इलेक्टेड मेंबर निवडून आला तरी मी साधारणपणे प्रयत्न करत असते की सगळ्याच आमदारांशी किंवा जिल्हा परिषदच्या मेंबरांची सगळ्यांची जोडून एवढ्यासाठीच मी घेते की आम्ही संघटना म्हणून काम करत नाही, आपण त्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून. आणि आपल्या एवढ्या सगळ्या कॉन्फ्लिक्टमुळे ना लोकल विकास थांबतो. आणि माझं म्हणणं आहे की पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स 5 वर्षांनी येतात, ते आपल्या विकासात कधी येऊ. आणखी एक प्रश्न मला ताई इथे विचारायचा आहे की राज्याच्या PSAनी, ज्याला लोकलेखा समिती आपण म्हणतो, त्या लोकलेखा समितीने छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करावी MAT प्रकरणी आणि अंधेरीतल्या गेस्ट हाऊस प्रकरणी, अशा प्रकारचा अहवाल सरकारला दिला. तुम्हाला काय वाटतं, राजकीय हेतूने प्रेरित होतं? असं म्हणतात विनायक मेटे याच्यात पूर्णपणे कळीची भावली पूर्ण आहेत आणि तेच सगळं हलवत होते. विनायक मेटेंच्यावर पक्षाने आजच ॲक्शन घेतलेली आहे. आणि माझं स्वतःचं असं मत आहे की एका संघटनेत आपण जेव्हा काम करतो ना, कुणाच्याही विरोधात तुमचं मत असू शकतं, काही नाही, तर डेमोक्रॅटिक सिस्टम, प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचं. म्हणजे मला वाटलं की एखादी गोष्ट संघटनेचा निर्णय बरोबर नाही, तर तो एक संघटनेत काम करणारा माणूस असेल, कुठलीही संघटना, माझी नाही, तुमच्याकडे पण हे होऊ शकतं, तर तुम्ही संघटनेमध्ये बोलू शकता. आणि आदरणीय पवारसाहेब असतील, दादा असतील, आबा असतील, आमच्या पक्षाची पद्धतच तशी आहे, कुणाकडेही तुम्ही जा, पक्षात कुणाला काही बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर एवढा कुठल्या गोष्टीचा त्रास असेल तर बाहेर बोलणं नाही, पहिलं आपल्या घरात आपण बोलावं. तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुम्ही घेऊ शकता, पण एक ॲलिगेशन बाहेर जाऊन पब्लिकली घेणं हे कुठल्याही संघटनेसाठल्या आणि त्या कार्यकर्त्यासाठी स्वतःसाठी घातक आहे. कारण का जर मी एखादा माणूस दुसऱ्या एक संघटनेत जरी बाहेर असं बोलत असेल आणि तो माझ्याकडे उद्या आला तर मलाही चिंता वाटेल की ह्याचा काय भरोशाचा माणूस नाही. त्यामुळे हे कल्चरली फार चांगली गोष्ट नाही आहे आणि संयुक्तिक नाही. असं म्हणजे मला वाटलं पक्षात काहीतरी चुकीचं होत असेल तर मला आदरणीय पवार साहेबांना पत्र लिहायचा किंवा वेळ घ्यायचा अधिकार, आणि ते अतिशय ॲक्सेसिबल आहे. पण तरी ताई एक मुद्दा याच्यातला राहतो, तो म्हणजे भुजबळांना तुम्ही उमेदवारी दिली, भुजबळ येवल्यातून आत्ता आमदार आहेत, येवल्यातले त्यांचे समर्थक म्हणतात की भुजबळांनी नाशिक सोडून दिल्लीत जाऊ नये, कडकडीत बंद 2 दिवसापूर्वी त्या लोकांनी पाळला. याचा अर्थ भुजबळ मनाने उमेदवारी स्वीकारायला तयार नव्हते, त्यांच्यावर लादली गेली, असं होत नाही का? नाही, मी जे भुजबळ साहेबांचं बघितलं आहे, अर्थातच पक्षांनी सगळ्याच कॅन्डिडेटशी बोलूनच निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत, मला उलट वाटतं की भुजबळ साहेबांचे कोणीतरी कदाचित बाहेरचे, पक्षाच्या बाहेरचे विरोधक असतील, ते उगाच ते भुजबळ साहेब नक्की निवडून येणार आहेत म्हणून त्यांच्या विरोधात हवा करत असतील. पण ताई, तुम्ही एक महिला खासदार आहेत, मला परत एकदा महिलांच्या गंभीर प्रश्नाकडे यायचं आहे की राज्यातला जर विचार केला आपण तर राज्यात महिलांची सुरक्षितता ही पूर्णपणे धोक्यात आली. मुंबईतला प्रश्न असू द्या, ग्रामीण भागातला असू द्या, तुम्ही युवती परिषदेच्या माध्यमातून काम केलं आहे, पण क्राईम रेट जो दाखवतोय तो कुठतरी वाढला आहे, बलात्काराचं प्रमाण वाढलं आहे, अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे, आणि शेवटी दोष येतो तो गृह खात्याकडं, जे खातं तुमच्या पक्षाकडे आहे. आरोप पुन्हा पक्षावर येतो, पुन्हा गृहमंत्र्यांवरती येतो. याच्यात काय सरकारने चूक केली आहे की हे थांबायला तयार नाही? एक तर तुम्ही आता नागपूरचं उदाहरण आणलं म्हणून मी एक्झॅक्टली तिथे घेते. आय एम सेइंग दिस ऑन अ व्हेरी सिरियस नोट. कारण का मी स्वतः एक महिला आहे,
मी कुणाची तरी मुलगी आहे आणि माझी पण एक मुलगी आहे, त्याच्यामुळे मी आई म्हणून पण विचार करते आणि कुणाची तरी मुलगी म्हणून पण, या दोन्ही रोल्समध्ये मी विचार करते. आता नागपूरचंच उदाहरण तुम्हाला सांगते. केवढीशी ती लहान मुलगी होती, तिच्यावर बलात्कार झाला. आता हे कुठलं सरकार सांगत नाही आहे, हा एक सोशल इश्यू आहे. म्हणजे कुणाचंही सरकार असतं ते माझं हेच आर्ग्युमेंट आहे. म्हणजे कधी आम्ही विरोधात कधीतरी आयुष्यात जर बसलो तर मी काय म्हणणार नाही की होम मिनिस्टरची जबाबदारी आहे, तितकी मॅच्युरिटी मलाही आहे की होम मिनिस्टरची जबाबदारी कुठेतरी बलात्कार झाला. अकाउंटेबिलिटी की आता सरकारने काय करावं, म्हणजे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनेही केलं आणि भारतातल्या सगळ्याच सरकारने केलं. कुठल्याही पक्षाचा असं नाही सरकार ज्यांनी ही ॲक्टिव्हिटीज केली नाही. एक तर सगळे नवीन कायदे केलेले आहेत. आजकाल अरेस्ट लगेच होते, त्याची केस चालते, मीडियाची प्रचंड ह्याच्यात मदत होते, कारण का तो एक मोठा दबाव डॉक्टर्सवर असतो, सोशल कॉजेसवर असतो. पण ही एक प्रवृत्ती आता म्हणजे एक ह्यातलाच एक एक्सटेन्शन म्हणजे वेगळा विषय म्हणजे मुलींची लोकसंख्या, ती आता कशी वाढवायची, त्याच्यातला गॅप. सोशल चेंज, मला मुलगा हवा मुलगी नको, सरकारने काही कायदे केले, तुम्ही कसा बदलणार हो. आणि माणसाची प्रवृत्ती, आता नागपूरची जी केस तुम्ही दाखवली, त्या मुलीला बोलता येत नाही, ती मुखी पण आहे बिचारी, बधीर पण आहे. हे सगळे परिस्थिती असताना एक पुरुष तिच्यावर जाऊन बलात्कार करतो, ह्याला काय जस्टिफिकेशन द्याल तुम्ही. त्याची अटक झाली, शिक्षा झाली, सगळं झालं, प्रवृत्तीचं काय कराल. सोशल चेंजची गरज आहे. ही कुठतरी जबाबदारी गृह खात्यावर येते ना. गृह खाते नाही, जे आम्ही समाज राजकारण, आता मी लिडरशिप करते, जर मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, बारामती लोकसभा मतदारसंघाची मीही जबाबदारी घेतली पाहिजे. मी तिथली लोकप्रतिनिधी आहे, मी एक महिला आहे, पण ताई, मी बोललंच पाहिजे. पोलीस खात्यातल्या महिला पण यातनं सुटल्या नाहीये. याला काय म्हणायचं आपण, विकृती म्हणायचं की प्रशासनाचा दोष म्हणायचं. प्रवृत्ती. आता होम मिनिस्टर तर काय सांगत नाही की बाबा तू छेड काढ. त्याच्यामुळे हा एक सोशल इश्यू आहे. म्हणजे आपण सगळे कायदे केलेले आहेत आणि मी खरंच तुम्हाला सांगते, आबांवर खूप वेळा टीका होते, पण तितका सुसंस्कृत माणूस आज महाराष्ट्र राजकारणात आहे का कुठल्या पक्षात मला सांगा, जो सोबर आहे, कम्प्लिटली नॉन करप्ट आहे आणि कमिटेड टू द कॉज आहे. जेव्हा आबा एखादी गोष्ट सांगतात ना, माझ्यासारख्या मराठी माणसाला ती खरी वाटते अजूनही. मी तेव्हा भाषण अजूनही कान देऊन ऐकते, कारण का माझा विश्वास आहे की हा माणूस कदाचित अग्रेसिव्ह नसेल, पण त्याच्यात काहीतरी खरेपणा आहे अजूनही. तुम्ही भडक भाषणं करा, मला ते लोक खरे वाटत नाही, खरंच वाटत, मला पटतच नाही. माझी ते ती स्टाईल नाही. मी सुसंस्कृत मराठी आहे असं मला वाटतं, त्याच्यामुळे मला नाही झेपत ते सगळं ओरडाआरडा भाषणं, ते काहीतरी बोलतात. शेवटचे 3 प्रश्न अत्यंत स्पीडी तुम्हाला विचारतो, मला थेट उत्तर द्या. पहिला प्रश्न, या लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्यानंतर काय चित्र असेल. लोकसभेला या देशाला एक स्थिर सरकारची गरज आहे आणि ते आम्हीच देऊ शकतो. दुसरा, राज्यात समजा सत्ता बदल झालाच नाही आणि जेव्हा आपण 33% महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करतो, अशा वेळेला राहुल गांधी एकीकडे म्हणतात महिलांना राजकारणात 50% स्थान दिलं पाहिजे. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का. एक तर मी लोकसभेत चालले आणि मला दिल्लीत खूप करमतं, हे मी खूप वेळा सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि तुम्ही संसदेची बिल्डिंग बघितली आहे, त्या कार्पेटवर आणि एकदा त्या पायरीवर पाऊल ठेवलं ना, तर माणसाला परत वळून बघायची इच्छा होत नाही. या पुढच्या राजकारणात सुप्रियाताई राज्यात रमणार नाहीत, दिल्लीतच जास्त. नाही, मी दिल्लीत रमले ऑलरेडी. तर तुम्ही आता पूर्णपणे दिल्लीत रमलेले आहात, दिल्लीच्या राजकारणात तुम्हाला स्थिरस्थावर व्हायचं आहे. ताई, शेवटचा प्रश्न, राज्यात हे सगळे जे ज्येष्ठ मंत्री आहेत, तुम्ही या उमेदवारीतनं दिल्लीत लोकसभेत पाठवण्याचा त्यांना प्रयत्न करताय. दादांचा मार्ग मुख्यमंत्रीपदाचा मोकळा होतोय, दादा भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री झाले, तुमचं दादांना काय सांगणार. नाही, अर्थातच कुठल्याही बहिणीला तुम्ही विचारलं की तुझा भाऊ मुख्यमंत्री झाला तर अर्थातच मला आवडेलच ते. आणि दादाकडे मग माझी एकच मागणी असेल की संपूर्ण महाराष्ट्र हा देशातलं आदरणीय पवारसाहेब असताना जसं 1 नंबरचं राज्य होतं, तसंच माझा भाऊ करून दाखवेल आणि माझा विश्वास आणि खात्री माझ्या भावावर आहे. धन्यवाद ताई, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल आणि खूप शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीकरता. याच मुद्द्यावर IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.